मैदानाच्या बाहेर त्या ठिकाणी पोहोचतोय. तर मॅचला होते सुरुवात. सेमीफायनल नंबर 1. व्हेरी फर्स्ट बॉल. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात आहेत. एकच धाव कंप्लीट. एक या धावसंख्येने टीमचं अकाउंट ओपन झालंय. सेमीफायनलचा पहिला सामना तुमच्या समोर श्री ठाणोबा विटले स्पोर्ट्स ठाणेवाडी आणि कडवे किंग्स मुंबई असं पाहायला मिळेल. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला मात्र पुश केले डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक धरण्यात एक धावसंख्येसाठी कॉल आहे. बघता बघता दुसरी धावसंख्या देखील अगदी वेगाने कंप्लीट केली. 2 धावा ऍड होत्या टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 चेंडू अखेरीस 3 या आकड्यावरती 3 धावा. सकाळच्या सत्रापासून ठाणेवाडी ह्या संघाने मात्र अगदीच प्रभावित करत असताना मात्र टेबल टॉप करून पहिला संघ हा मात्र अगदीच सेमीफायनल मध्ये दाखल झाला होता. यावेळेस डॉट बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळालं नाही. डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 3 चेंडू अखेरीस जवळजवळ 3 या आकड्यावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती येतो म्हणजे सचिन. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस सकू टप्प्याचा बॉल खूप फाईन खेळलाय. बॉल निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स फाईन लेग सीमारेच्या पलीकडे 4 या धावसंख्येसाठी बॅट्समन संदीपच्या बॅटमधून येतोय हा चौकार. यावेळेस मात्र युमेश विल डेफिनेटली हिट. यश त्यांचा वेध. बॅट्समन क्रमांक पहिला अर्थातच टीम ठाणेवाडी या संघाला मिळते पहिला धक्का. पहिला ब्रेक थ्रू दिलाय टीम कडवे किंग्स मुंबई या संघाच्या गोलंदाजाने. अर्थातच बॅट्समन संदीप बॅक टू दी डगआउट. पुरस्कृत करायचे जयेशाला. तर जयेश राहिला मॅन ऑफ द मॅच. अगदीच जयेशला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी देणार आहोत. एक्स्ट्रीम स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही पुरस्कृत केलेली मॅन ऑफ द मॅचची ही ब्रँडेड जर्सी जयेशसाठी आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलेले सन्माननीय पाहुणे सूरजजी बनसोडे साहेब. अगदीच अनेक युवकांना घेऊन मात्र अनेक चांगलं सहकार्य कार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. मुंबई आणि गावखेडे ठिकाणी खास करून त्यांच्याच गावी त्यांनी एक चांगले सहकार्य कार्य त्यांनी केलं. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. तर मॅच कडे वळूया. ज्या ठिकाणी पहिल्या शतकामध्ये धक्का नंबर लागलाय तो म्हणजे 1. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9. यावेळेस मात्र राखले फुल टॉस ऑन साइडला
झेल खाली क्षेत्ररक्षक येतील आणि शेवटच्या मुवमेंटला मात्र कॅच कॅरी केली जाते. विकेट्स होते पतन दुसऱ्या. अर्थातच गडी नंबर बाद होईल तो म्हणजे 2. टीम ठाणेवाडी या संघाचा दुसरा गडी बाद होते. प्रदीप तो देखील परतला अगदी जड पावलाने आणि संत गतीने डगआउटच्या दिशेने. यावेळेस फ्लिक केले डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दैनात आहेत. शेवटच्या मुवमेंटला मात्र बॉलला अडवलंय देखील. त्यावरती एकच धाव कंप्लीट होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे जवळ आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 10. गोलंदाजी मार्क वरती आहे तो म्हणजे अर्थातच सूरज. मंदार आणि गणेश ही सलामी जोडी नक्कीच परतल्यानंतर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या 10. ओपनिंग पेअर परतल्यानंतर मात्र याच जोडीला धुमाकूळ घालावा लागेल. चांगला टोटल उभा करून दाखवावा लागेल. अगदीच उंबारली गावचं क्रीडांगण. या क्रीडांगणावरती ऐतिहासिक असा क्रिकेटचा महासंग्राम महासोहळा अर्थातच शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई यांच्या माध्यमातून आयोजित श्री डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स चषक 2025 पर्व दुसरं. यावेळी स्विंग इन मिस अकू टप्प्याचा बॉल पुल करायचं होतं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. कुठेतरी मात्र शर्तीचे प्रयत्न गोलंदाज करतोय परंतु त्या प्रयत्नात मात्र बॅट्समन कुठे ना कुठेतरी मात्र बीट होतोय. बॅट्समनला देखील प्रयत्न करावे लागतात मोठा फटका खेचण्यासाठी. आतापर्यंत 4 चेंडू टाकले त्यामध्ये धावा खर्च केल्या त्या म्हणजे 1 गडी बाद केले तर म्हणजे 1. यावेळेस कॉटन बॉलची संधी. विकेट्स होते पतन. अगदीच लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आणि विकेट्स होते पतन आणि बॅट्समन क्रमांक जवळ आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 3रा गणेश बॅक टू द आउट. अंतिमचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग इन मिस डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 शतका अखेरीस फक्त आणि फक्त 10 या आकड्यावरती. लो स्कोरिंग मॅच आपल्यालाही पाहायला मिळते परंतु अंतिमचं शेवटचं शतक अजूनही शिल्लक आहे. शेवटच्या शतकामध्ये मात्र काय होईल काय बिघडेल काय घडेल या गोष्टीचा मात्र नक्कीच निकाल लावता येणार नाहीये. अंतिमच्या षटकामध्ये देखील हाणामारी होऊ शकते त्यासाठी मात्र नक्कीच वाट पाहावी लागेलच. अंतिमचं शतक गोलंदाजी मार्क वरती आलाय तो म्हणजे अमोल. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे रमेश. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस सरळ बॅटने डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात फक्त आणि फक्त बघत राहतील. बॉल जाईल अगदी दन 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 करीत सीमारेच्या पलीकडे 4 या धावसंख्येसाठी. स्वागत केले गोलंदाज अमोलचं ते म्हणजे चौकाराने. यावेळेस मात्र कट केलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक जज करतायत कॅच होईल की काय. अप्रतिम झेल आणि कॅच पकडले. अर्थातच क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे सोन्या. कौतुक करावं लागेल. अप्रतिम झेल.
नी बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश यावेळेस फटका फसलाय. तू चल मे आया अशी काहीतरी दयनीय अवस्था होत असताना अजून एक विकेट मात्र डाऊन होते. कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच संघ संकटात आहे. परंतु संकटातून बाहेर काढण्यासाठी ठाणेवाडी या संघाच्या एका तरी खेळाडूला एक चांगला मोठा फटका खेचावा लागेल. अजूनही जर आपण पाहिलं ना तर जवळजवळ 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आतापर्यंत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ठाणेवाडी या संघाची जवळजवळ 14 आणि गडी बाद झालेत ते म्हणजे 5 गडी बाद 14 धावा. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय अर्थातच धोंडी बा पहिला मॅचचा सुपर डुपर हिरो मॅन ऑफ प्रतिम स्पेल त्या ठिकाणी गोल मात्र पहिल्या मॅच मध्ये हाताळलं. पहिलं मेडन शतक पहिली हॅट्रिक कंप्लीट करणारा गोलंदाज तो आला आता मात्र बॅटिंग करण्यासाठी. आता मात्र बॅटिंग वरती कारनामा करावा लागेल. ज्या ठिकाणी 14 धावा आहेत अंतिमचे 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूवरती मात्र चांगला मोठा फटका हा मात्र खेचावा लागेल. बॉल रिझन हॅट्रिक यावेळेस स्विंग इनमिस सबमरीन डिलेव्हरी डॉट बॉल येतोय. गोलंदाजाचं कौतुक करेन. चांगली लाईन लेंथ अप्रतिम दिशेवरती मात्र नियंत्रण ठेवलंय आणि अगदीच वेगाने मात्र प्रत्युत्तर देत असताना मात्र दिशेपासून बिलकुल भरकटला नाहीये. 2 गडी बाद करण्यात यश मात्र मिळाले या ओव्हरमध्ये. अंतिमचे 2 चेंडू यावेळेस आपण पाहायला मिळते अर्थातच 22च्या स्वरूपात या माफ करा बॅटच्या स्वरूपात या 4 धावा आल्यात. टीमची धावसंख्या 18. शेवटचा एक बॉल. अठरा धावा अंतिमचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. यावेळेस स्विंग इन मिस पंच इशारा काय देतील. येस इट इज फाईट अवांत रूपात भर दिशा बघितली जाते. दिशा बघितल्या क्षणी मात्र पंच आपल्यापर्यंत टर्न झाले. त्यांचा इशारा आलाय येस इट इज फाईट अवांत रूपात भर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 19 या आकड्यावरती. शेवटचा अंतिमचा एक चेंडू अजून शिल्लक आहे. यावेळेस सरळ बॅटने अगदीच बॉलला खेळून काढले. ऑन साईडला क्षेत्ररक्षक देण्यात एक धावसंख्येसाठी कॉल आहे. दुसरी धाव कंप्लीट केली. थोडीशी फंबलिंग झाली स्वतः गोलंदाजाकडून. तत्पूर्वी मात्र अगदीच 3 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि शतकाची होते समाप्ती. पहिल्या इनिंगचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 22 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी 23 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू आणि 23 धावा कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. याची दक्षता दोन्ही टीमने मात्र घ्यायचे. आणि इनिंग ब्रेक्समध्ये आपण वळूया टॉसकडे. ज्या ठिकाणी सेमीफायनल नंबर 2चा टॉस केला जाईल. RKCC चिखलवाडी विरुद्ध माफ करा RCC गवळेवाडी विरुद्ध आपण खेळणार आहोत श्री डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अंबर्डे. तर दोन्ही टीम कॅप्टन या आपण आपणास विनंती केली जाईल. तर माझ्या माहितीप्रमाणे टीम ठाणेवाडी या संघाचा गणेशाचा ड्रेस कोड प्रॉपर नाही आहे. त्यामुळे त्या संघाला आपण पेनलाइज करत आहोत. म्हणजे 2 धावाने पेनलाइज करून अगदीच टीम जर आपण पाहिली तर कडवे किंग्स मुंबई या संघासमोर लक्ष असणारे ते म्हणजे जवळजवळ 21 या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. याची दोन्ही टीमने दक्षता आणि नोंद घ्या ही विनंती असेल. धन्यवाद. आणि वळूया टॉसकडे. सेमीफायनल नंबर 2चा टॉस केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. टॉस कॉबस मंचावर तर सन्माननीय पाहुणे यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत. ज्या ठिकाणी श्री डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अंबर्डे विरुद्ध RCC गवळेवाडी असा सेमीफायनलचा दुसरा सामना तुमच्यासमोर थोड्याच वेळात मात्र नक्कीच या सामन्यानंतर पाहायला मिळेल. आणि त्या सामन्याचा आपण टॉस करत आहोत. तर मी आमचे पाहुणे त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस आणि टॉस जिंकलाय
तर श्री डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अंबर्डे या संघाने मात्र सेमीफायनल नंबर 2चा टॉस या ठिकाणी टीम कॅप्टन राजेंद्र रणवरे यांनी जिंकलाय आणि त्यांचा निर्णय डेफिनेटली ही इनिंग संपन्न होण्याच्या आधीच आपल्यापर्यंत पोहोचेल हीच अपेक्षा बाळगतो आणि मॅचच्या दिशेने आपण वळूया. ज्या ठिकाणी सामना रंगतोय एका बाजूलाची ठाणोबा विठलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी विरुद्ध कडवे किंग्स मुंबई. ज्या ठिकाणी पहिल्या इनिंगमध्ये कडवे किंग्स मुंबई या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केल्यानंतर टीम ठाणेवाडी या संघाने जवळजवळ आपण पाहिले तर लक्ष ठेवले कडवे किंग्स या संघासमोर 21 या धावसंख्येचं. तर RKCC चिखलवाडी विनंती असेल आपण या आपणास सन्मानित केले जाईल. आपला एखादा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा ही विनंती असेल. तर मॅचला होईल सुरुवात. लेफ्ट ओव्हर द विकेट व्हेरी फर्स्ट बॉल अगदी फुल केलाय बॉल जाईल निघून अगदीच बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान वन बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 या धावसंख्येसाठी. ड्रीम स्टार्ट स्वप्नावत सुरुवात पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच आक्रमक सादर केलं. लाईनमॅन विनंती आहे लाईनमॅन विनंती असेल आपण चेंडू पुरवायचा आहे. नवीन चेंडू तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये द्या. लाईनमॅन विनंती असेल लाईनमॅन आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण थोडंसं सहकार्य करा. विनंती आहे लाईनमॅनला. आपणास वारंवार सूचना केल्या जातात त्यामुळे आपण नक्कीच थोडंसं सहकार्य करा ही विनंती आहे. नो डाऊट तुम्ही हरकत नाही. आपण यावेळेस स्विंग इन मिस डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या. त्यानंतर हा डॉट 21 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चांगली सुरुवात होईल परंतु इथून पुढच्या सुरुवातीसाठी मात्र नक्कीच ते प्रयत्न चालू झाले मैदानाच्या आतमध्ये. या दोन बॅट्समनचा एका बाजूला सचिन आहे त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकर एंडला विश्वास. कडवे किंग्स मुंबई यांच्याकडून सलामीची जोडी. यावेळेस अकुट टप्प्याचा बॉल पूल केलाय. गॅप खूप मोठा आहे. गणेश त्या ठिकाणी धावतात. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्यासाठी कॉल आहे. सहजरित्या ती दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 चेंडू अखेरीस जवळजवळ 6 या आकड्यावरती. तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण चिखलवाडी या संघाचा आपण नक्कीच सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करेन पाहुण्यांना की आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तर मी सन्माननीय पाहुणे आपणास मी विनंती करतो की आपण नक्कीच हा सन्मान करावा. यावेळेस कट केले बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर वन बाउन्स 2 बाउन्स घेत 4 या धावसंख्येसाठी येतोय हा चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे जवळजवळ 12 या आकड्यावरती. शेवटचा अंतिमचा एक चेंडू शिल्लक आहे. 21 धावसंख्येचा पाठलाग करायचा. पाठलाग करत असताना 12 धावा तर लागलेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती देखील मोठा फटका येऊ शकतो.
आणि आला देखील आहे. जसा आम्ही प्रश्न केले तसं आमच्या प्रश्नांना उत्तर या पद्धतीने दिली जातात. षटकार येते आणि षटकाची देखील होते समाप्ती, म्हणजे एक षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 18 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 3 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 3 धावा. चला स्पीडअप करा. तर डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे विनंती असेल संपूर्ण कोर कमिटी मेंबर आपण आमच्या मुख्य व्यासपीठे संपर्क साधावा विनंती आहे, कारण की यानंतर लगेचच तुमचा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. तर अंबर्डे टीम, कोर कमिटी मेंबर अँड टीम, संपूर्ण खेळाडूंना विनंती करतो की आपण या. विनंती असेल जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण थोडंसं सहकार्य करा आणि त्वरित या, ही विनंती आहे. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला पुश केले डीप लॉंग ऑन रिजन मध्ये. एक ही धावसंख्या मात्र ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदीच कौतुक करावं लागेल या संपूर्ण आयोजक कमिटीचं, ज्यांनी मात्र ही स्पर्धा चांगल्या स्थितीमध्ये आयोजित करण्याचा मात्र निर्णय घेतला. यावेळेस भन्नाट वेगाने बॅटला फिरवलं होतं. विनिंग स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न एम एस धोनी स्टाईल मध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता. अर्थातच सचिनच्या माध्यमातून येते डॉट. गोलंदाजी मार्ग प्रति आपण पाहतोय तो म्हणजे संदीप. यावेळेस गतीमध्ये बीट करत असताना फटका फसलाय. बॉल जाईल वन बाउन्स ओव्हर द रोफ. मितील धावा 4. अगदीच हार्ड लक असेल टीम ठाणेवाडी. आपण खूप चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवलं आणि अभिनंदन असेल ते म्हणजे टीम कडवे किंग्स मुंबई या संघाचा आभार व्यक्त करावे लागतील. आणि त्याचप्रमाणे शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री डोंजाई ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अंबर्डे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण या स्पर्धेमध्ये आपण समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल संपूर्ण आयोजक कमिटीचे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे खास करून राजू दादा यांचे आम्ही आभार व्यक्त करतो की कारण त्यांच्याच संकल्पनेतून आणि त्यांच्याच सोबतीने त्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. या स्पर्धेनिमित्त आजच्या दिवसामध्ये मी रजा घेतो, कारण की आम्हाला देखील